महायुतीचं सरकार स्थापन झालंय. काल देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. आता तुमच्या पाटण मतदारसंघाविषयी आपण काय बोलणार आहोत. शंभूराज देसाईंना मंत्रिपदात स्थान मिळेल का? पाटण तालुक्याची थोडक्यात राजकीय वाटचाल थोडीशी आता त्यात बदल होण्याची शक्यता आहे. शंभूराज देसाई हे माजी मुख्यमंत्री आणि आताच्या सरकारमध्ये जे उपमुख्यमंत्री आहेत एकनाथरावजी शिंदे यांचे जवळचे किंवा वर्तीय आहेत ते. आणि साहजिक आहे त्यांची जी कार्यप्रणाली आहे, कार्यपद्धती आहे, ते सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री राहिले आहेत, उत्पादन शुल्क मंत्री होते राज्याचे. आता या नवीन मंत्रिमंडळात त्यांना नक्कीच मंत्रिपद मिळेल. आता खातं कुठलं मिळेल त्यांना हे आज तरी सांगता येणं कठीण आहे, कारण तिन्ही घटपक्षामध्ये थोडं कुठलं खातं मिळावं याविषयी चढाओढ एक प्रकारची सुरू आहे. त्यामुळे खातं त्यांना कुठलं मिळेल हे आज तरी सांगणं कठीण आहे. पण एकंदरीत आपण पाटण तालुक्याची पुढची जी राजकीय वाटचाल आहे त्याविषयी आज बोलणार आहोत की पाटण तालुक्यामध्ये शंभूराज देसाई यांनी जे सत्यजित पाटणकर आहेत की ज्यांना खरं तर महाआघाडीकडून तिकीट मिळायला हवं होतं, पण त्यांना ते मिळालं नाही. त्यामुळे त्यांनी अपक्ष निवडणूक लढविली शंभूराज देसाईंच्या विरोधात. आणि त्यांनी 94,000च्या आसपास मतं सुद्धा चांगली घेतलेली आहेत. आता पाटण तालुक्यात मी एवढ्यासाठी म्हणतोय की राजकीय वातावरण बदल त्याच्यामध्ये दिसून येईल आपल्याला काही दिवसातच. कारण सत्यजित पाटणकर हे भाजपच्या वाटेवर आहेत अशा जोरदार चर्चा सध्या सुरू झालेल्या आहेत. एवढंच नव्हे तर काही दिवसांपूर्वी आता सत्यजित पाटणकर हे जे मुख्यमंत्री आत्ताचे आहेत देवेंद्र फडणवीस यांनाही भेटलेत आणि याविषयी चर्चा झाल्याची सूत्रांकडून माहिती मिळते. आणि एकंदरीत यांच्या सत्यजित पाटणकरांच्या पाठीशी एक मोठा पाटण तालुक्यातला गट आहे आणि या गटाला आता तुम्हाला काहीतरी दिलं पाहिजे किंवा त्यांना घेऊन पुढे राजकीय वाटचाल सुरू राहावी यासाठी सत्यजित पाटणकर भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. आणि खरं तर याचं विश्लेषण करायचं म्हटलं तर त्यांनी सत्यजित पाटणकरांनी हा जो निर्णय जर घेतला, आपण आता खात्रीशीर सांगू शकत नाही, पण त्यांनी जर भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला तर तो योग्य असेल, त्यांच्या दृष्टिकोनातूनही असेल आणि पाटण तालुक्याच्या एकूणच विकासात्मक कामाच्या दृष्टिकोनातूनही योग्य असेल. आणि येत्या काही दिवसांमध्ये आपल्याला नेमकं समजेलच की ते बाबा भाजपमध्ये जात आहेत का. तर या अनुषंगानं आता एक प्रकारची राजकीय वाटचाल त्यांची सुरू आहे. आणि जर हे वृत्त खरं ठरलं की सत्यजित पाटणकर भाजपमध्ये गेले तर त्यांना भाजपमध्ये निश्चितच चांगली जबाबदारीही मिळू शकेल. आणि त्या माध्यमातून पाटण तालुक्यामध्ये काही विकास कामं आणता येतील. सायमल्टेनियसली जर शंभूराजे देसाई जर मंत्री झाले तर त्यांच्या माध्यमातून सुद्धा पाटण तालुक्यामध्ये विकास कामं बरीच होऊ शकतील आता. आणि जर सत्यजित पाटणकर आता भाजपमध्ये गेले आणि तर पक्षाच्या माध्यमातून महायुती सरकारच्या माध्यमातून जसं कराड दक्षिणमध्ये जे डॉक्टर अतुल भोसले आहेत यांनी स्वतः आता महायुती सरकारच्या माध्यमातून बरीच कामं आणली, निधी आणली. त्याच पद्धतीनं सत्यजित पाटणकर सुद्धा या महायुती सरकारच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून काही निधी उपलब्ध करून घेऊ शकतात आणि आपल्या मतदारसंघामध्ये काही विकास काम करू शकतात, जेणेकरून सत्यजित पाटणकर यांना पुढचं राजकीय भवितव्याचा विचार करता त्यांना तो फायदा होऊ शकेल. आता बघूया येथे काही दिवसामध्ये हे वृत्त किती खरं आहे किंवा कसं आहे. चर्चा तर जोरदार सुरू आहेत राज्यामध्ये. एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या बातम्या प्रसारवाहिन्यांमध्ये फिरत होत्या. त्याच्यानंतर अशी चर्चा झाली होती की उपमुख्यमंत्रीपदी शंभूराज देसाई यांचं नाव पुढे येत होतं. नक्की म्हणजे कसं शंभूराज देसाईंचं नाव एकनाथ शिंदे नाराज, याच्यावरती काय तुमचं म्हणणं आहे? शंभूराज देसाईंच्या बाबतीत जे उपमुख्यमंत्री पदाचं, पण ऍक्च्युली ह्या बातम्या खरं तर त्यात काही तथ्य नव्हतं. राजकीय विश्लेषकांनी कोणी असं ह्या अशा बातम्या केल्या नाहीत. काही लोकांनी केले असेल, जरूर त्यांना काही सूत्राकडून त्यांच्या माहिती मिळाली असेल, पण तसं काही ह्याच्यामध्ये तथ्य नव्हतं. आणि कारण उपमुख्यमंत्री पद हे एवढं काही कमी लेवलचं नाहीये. ते मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसमध्ये एक जे उपमुख्यमंत्री असतात ते मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसमध्ये काम करतात. तर एवढं मोठं पद आहे. आणि तुमचे अजितदादा पवार असतील, एकनाथराव शिंदे असतील, एवढे मोठे नेते असताना ते शंभूराज देसाई यांना पद मिळेल असे आम्हाला तर शक्यता कुठे काही दिसली नाही.
ती थोडी अपवाद ठरली आता तुम्ही पाहताय. पण शिंदे नाराज होते अशा वारंवार बातम्या फिरत होत्या. काल आज सुप्रिया सुळे यांनी शिंदे- स्टेटमेंट दिलेलं आहे की एकनाथ शिंदेचं नाव बी वगळण्यात आलं होतं, जी पत्रिका जी मोबाईलवर फिरते. सुप्रिया सुळे अशा बऱ्याच महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आज सांगण्यात येते. शिंदे नाराज होते नव्हे आहेत, हे आम्हालाही गृहमंत्री पदावरून त्यांचं वाद चालू बरोबर असतं. आहे. एकनाथ शिंदे नाराज आहेत, परंतु पुढचा जर विचार करता एकनाथ शिंदेचं उद्धव ठाकरे होऊ नयेत, हे मी एवढ्यासाठीच म्हणतोय की त्यांचे काही निर्णय चुकू नयेत या दृष्टिकोनातून त्यांनी विचार केला. नाराजी असताना सुद्धा त्यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं. गृहमंत्रीपद आज नाही मिळालं, पण ते एकनाथ शिंदे सहज एखादा गोष्ट मनाविरोधात सहज ते सहन करतील आणि पुढे जातील अशातले एकनाथ शिंदे नक्कीच नाहीत. ते राजकीय दृष्ट्या खूपच परिपक्व असे आहेत. त्यांना राजकारण कसं खेळायचं हे सुद्धा तितकंसं चांगलं ज्ञान आहे त्यांना. त्यामुळे ते येणाऱ्या काळामध्ये आपली ताकद नक्कीच या महायुतीमध्ये दाखवतील, की किंबहुना भाजपला सुद्धा ते दाखवतील. कारण महानगरपालिका मुंबई असेल किंवा म्हणजे ठाण्याची निवडणुका सुद्धा आता जवळ आलेत आणि या निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदेना बरोबर घेतल्याशिवाय भाजपची कुठेही डाळ शिजणार नाही. आणि म्हणून भाजपला सुद्धा एकनाथ शिंदे जास्त नाराज राहतील किंवा त्यांची नाराजी कायम राहील हे आज बघावं लागणार आहे. ते राहणार नाही त्यांची नाराजी, यासाठी भाजप सुद्धा प्रयत्न करेल आणि एकनाथ शिंदेची नाराजी लवकरच दूर अशी चिन्ह सध्या तर दिसत आहेत. सत्यजित पाटणकर तुम्ही म्हणताय भाजपच्या वाटेवर आहेत, तर त्यांनी भाजपमध्ये जर पक्षप्रवेश केला तर त्यांची पुढची दिशा कशा प्रकारे ठरेल, तुम्हाला काय वाटतं? म्हणजे काय त्यांच्या अपेक्षा असेल? नाही, मी मगाशीच सांगितलं की सत्यजित पाटणकर महायुतीच्या माध्यमातून काही निधी उपलब्ध करून घेऊ शकतील, काही विकास कामं मार्गी लावू शकतील. यासाठी मी उदाहरण दिलंय अतुल भोसलेंचं. अतुल भोसलेंनी गेल्या 2.5-3 वर्षामध्ये तेच केलं की देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांची जवळीक आहे आणि एकंदरीत महायुतीच्या माध्यमातून त्यांनी मोठा निधी आणला, 800-900 कोटीचा निधी आणला. त्याच पद्धतीनं कमी अधिक प्रमाणात हे निधी आणू शकतील महायुतीच्या माध्यमातून सत्यजित पाटणकर आणि एकंदरीत त्याचा लाभ अल्टिमेटली मतदारसंघालाच होणार आहे. पाटणला 2 आमदार मिळतील का? काय वाटतं तुम्हाला? विधान परिषद एक, विधानसभेचा एक आता शक्य नाही. केलं तर आता विधान परिषद मिळणं तेवढं शक्य नाही. आणि असं सत्यजित पाटणकर नव्यानं भाजपमध्ये जात आहेत. भाजपमध्ये आतापर्यंत तुमचे हे जे पक्ष आहेत हिंदुत्ववादी पक्षांशी त्यांचा काही संबंध नव्हता. ते महागाडीमध्ये त्यांचे वडील जे विक्रमसिंह पाटणकर होते ते शरद पवारांचे सहकारी मानले, जवळचे सहकारी मानले गेले आहेत. आणि अशा नवख्या माणसाला इथे जे ऑलरेडी बरेच वर्ष 20-20 वर्षापासून काम करतात त्यांच्यामध्ये त्यांना मिळणं विधान परिषदेचं मारामार आहे, महामंडळ मिळणारची मारामार आहे. आणि नवख्या माणसाला विधान परिषद देतील हे मिळणं किंवा देतील असं हा पोरखेळपणा ठरू शकेल. त्यांना पद कुठलं सध्या मिळेल हे सांगता येत नाही. काही ठिकाणी जर वाटलंच त्यांना तर एखादं महामंडळ किंवा अशा ठिकाणी पुनर्वसन करू शकतील, कारण त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे असं म्हणून. पण तसं मोठं पद कुठलं मिळणं सध्या तरी अवघड आहे. पण निधी त्यांना देऊ शकतील एवढं मी ठामपणे सांगू शकतो. महायुतीच्या माध्यमातून भाजपच्या माध्यमातून त्यांना निधी मिळेल आणि त्या निधीच्या माध्यमातून ते विकास कामं करतील आणि त्याचा त्यांना फायदा होऊ शकेल.